बच्चू कडूंचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणार नाही, बच्चू कडूंनी चर्चेचं निमंत्रण धुडकावलं. बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल, कडूंचा सवाल. जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी, तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुनींची मागणी. बीडमधील डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. तर महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आज वडवणी बंदची हाक. माजी खासदार हिना गावित यांची आज भाजपमध्ये घरवापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. 2024 मध्ये भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष लढल्या होत्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत होणार चौकशी. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका. राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप. आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावमधील घरी चोरी. खडसे मुक्ताईनगरमध्ये राहत असल्यानं घराला कुलूप होतं. मुंबईतील 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मोर्चाची रणनीती ठरणार. मोंथा चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात धडकणार. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलाही वादळाचा इशारा. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता. अयोध्येत राम मंदिरासह 7ही मंदिरांचं बांधकाम पूर्ण. कळस आणि ध्वजदंडही लागले. तर पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार.